केशरच्या आपण हे बघा अशा प्रकारे ग्राफ्टिंग नाईफने आपण कट करून घेतोय. एक चांगला बड, चांगली फांदी निवडायची. साधारण 4 ते 6 महिने वयाची फांदी लागतात. बिलकुल आयुर्मान हव्या. बरोबर. जास्त जून नाही आणि जास्त कोवळी पण नाही. ते बर्ड्स फुटणारे असे बर्ड्स पाहिजे. बरोबर. डोळे म्हणतो आपण, डोळे म्हणतो. बरोबर. बर्ड्स इंग्लिश झाला चुका शकता. बर्ड्सच बोलतात त्याला. म्हणजे आपण चुका शकतोय. मी डोळे असे फुगीर झालेले डोळे आपण निवडायचे. बरोबर. आणि निवडायचे. बिलकुल. आणि आपण ज्याच्यावर क्राफ्टिंग करायचं आहे ते साधारण आता ही आता थोडीशी. हा बघा, हा रायवळचं झाड आहे. याला आंबले बोलतो आपण वेंगुर्ल्याच्या भाषेमध्ये. आम्ही बाटे म्हणतो. हे बघा, त्याच्यावर आपण ही फांदी निवडली. ह्याच्यात आता क्राफ्टिंग करूचं असं. बरोबर बरोबर. जसं शेंडा काढलं, शेंडा कलम म्हणतात एका, किंवा मृदू काष्ट कलम म्हणतात. ओके. शेंडा कलम म्हणजे वेगवेगळे नावं आहेत. शेंडो कट केलं त्याचं. बिलकुल. फांदी निवडलेली असा एक साधारण त्याचे व्ही आकाराचा ह्या घेतला. त्याचा कट घेतलं. कट घ्यायचो. पाचर जाव आपण जर पाचर म्हणतो नाही, पाचर काय रे चावार मारले बेटूक मारतो म्हणतात. बरोबर बरोबर. बेटूक. अत्यंत सोपी साधी पद्धत. बिलकुल. आणि मी ना यांच्या बागेचं निरीक्षण केलं. मी आहे देवगडचा हापूस सगळ्यांना माहिती आहे. तर यांची जी ओव्हरऑल बाग बघितली ना, तर सगळीकडे आंबे लागले आहेत. देवगडमध्ये यंदा आंबा 20% प्रोडक्शन आहे, पण इकडे मला तसं दिसलं नाही. तर ह्यांची जी पद्धत विचारली ही कलमांची, कलमं पण कशी बघा सुदृढ दिसते. कुठल्या पण आंब्याच्या झाडावरती हे बघा, कॅमेरा फिरून बघा, ऑलरेडी आंबे काढून झालेत, पण आंबा बघा किती आहे तो. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ म्हटलं, तुम्ही काय स्ट्रॅटर्जी वापरता की ह्या वर्षीसुद्धा आंबा ज्याच्यामध्ये रोगराई होती किंवा आंब्याची फळधारणा झाली नव्हती, तर ते म्हणाले की आम्ही अशा प्रकारे पहिले बाटे म्हणजे रायवळचं हे असं बी रुजवून घेऊन किंवा असं एखादं छोटं झाड आणून रायवळचं आणतो आणि त्याच्यानंतर ही अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आहे त्यांची. म्हणजे मृदकाष्ट कलम जी पद्धत आहे. सुरू करूया. असं निवडल्यानंतर ही बघा, पहिला कट घेतो आपण तिथे. आपल्याला तो त्याच्यामध्ये ते बसवायचं आहे बड. जी पद्धत सगळ्यांना माहिती आहे, व्हिडिओ वगैरे बघतो. काय त्याच्यात नाविन्य काय नाही. नाविन्य काय नाही, पण तुमची स्ट्रॅटर्जी आपण पोचू, आपण रिझल्ट दाखवतोय. हे बघ. आणि मेन म्हणजे भर उन्हामध्ये, म्हणजे जनरली लोक करतात ते कधी करतात, पावसामध्ये करतात. मग एका जगण्याचं तसं काय असा ह्या नाही, असा म्हणजे वेळेचा काय हे नाही. बांधा काय. मी आता डिसेंबर पासून बांधतो मी कलमही. वा. पाऊस कमी झाल्यानंतर. बिलकुल. आणि ती ईश्वर कृपेन जवळजवळ सगळीच म्हटलं तरी चालतात. खूप चांगली साधी सोपी मेथड आहे. मग याला काय फंगीसाइड किंवा बुरशीनाशक वगैरे लावायला पाहिजे काय? ह्याला काय लावायची काय गरज नाही. नाही ना, कोणी करू शकतं. म्हणजे एवढं सोपी पद्धत तुम्ही दाखवली आहे. फक्त त्यांच्याकडे मातृवृक्ष असले पाहिजेत. मातृवृक्ष इन द सेन्स काय, हा जर रायवळ आहे ना, तर तुम्हाला देवगड हापूस भरायचं असेल तर देवगडचे बर्ड्स मिळायला पाहिजेत. तुम्हाला कुठला पण असा म्हणजे हापूस बांधा, केशर बांधा, आम्रपाली बांधा. एका झाडावर तुम्ही आणखीन वेगवेगळ्या व्हरायटी सुद्धा बांधू शकता. होय ना, एकदम सोपी पद्धत आहे. आपण आहोत वेंगुर्ल्यातील एक प्रगतशील इनोव्हेटिव्ह उत्स्फूर्त असे शेतकरी संजय प्रभू यांच्याबरोबर. खानोली गावचे आहेत ते. दुसरी फांदी. त्यांच्या शेतामध्ये डिंक कमी असलेलं, म्हणजे डिंक ॲब्सोल्युटली नाहीच म्हटलं तरी चालेल, तर काजूचं बी त्याच्यासाठी मी आलो होतो. आणि त्यांची आंब्याची बाग बघताना एक मला जाणवलं की यांची झाडं सगळी सुदृढ आहेत. तर मी त्यांना विचारलं, तर जे आपण कलम लावतो ते नर्सरीतून आणून लावतो, देवगड हापूस म्हणा, पायरी म्हणा, केशर म्हणा. पण ह्यांची स्ट्रॅटर्जी अशी आहे की बऱ्यापैकी हे जे बाटे असतात रायवळचे, कापली त्याच्यात हे असं भरलं झालं. प्रोसेस बघा परत एकदा. जुळवलं ते. खूप नाजूक हाताने काम करतायत. खूप बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. बोलता बोलता असं पण त्यांनी सांगितलं सक्सेस रेट त्यांचा खूप चांगला आहे.
प्रत्येकाच्या हातामध्ये तसा गुण असतोच असं नाही, पण संजय प्रभू माणूस खूप हरवणारी आहे आणि सगळं नॉलेज त्यांचा द्यायचा प्रयत्न असतो, हे विशेष. आजचं राखून ठेवायचं नाही. बिलकुल, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. खूप चांगल्या गोष्टी. तुम्ही जर आता गुढीपाडव्याला आलात तर याला पालवी आलेली येस येणार, 100% येणार. अशीच काजूची कलमं पण अशीच, काजूची कलमं पण आपल्याला अशीच बांधायची आहे. आणि त्याचं हे चांगलं होतं, म्हणजे त्याचं सुद्धा सक्सेस रेट चांगला आहे. त्याचं हे चांगलं म्हणजे वाढ म्हणा, त्याची काजीच्या झाडाची प्रतिकारशक्ती, बिलकुल, हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अर्थ येतं. म्हणजे कलम लावण्यापेक्षा ते जर जाग्यावर जर तसे काजू लावले ना, बरोबर. बाजूचे बाकीचे जे फांद्या त्याच्या कट करायच्या, कारण कशासाठी की ह्या झाडांना आहे ना, ह्या बळला जोर मिळायला पाहिजे. म्हणजे सगळा जो अन्नाचा रसवाहिन्या आहेत त्या तिकडे कन्वर्ट होतील, म्हणजे त्या साईडला ट्रान्सफर होतील. आणि जो बाटा आहे तो आपल्याला त्याची वाढ थांबवायची आहे. मग आता आपण हे कट करतोय तर त्या आता फांद्या मरून जातील? नाही, ते मरणार नाही. ते हे झाले ना, ते मरणार नाही. ते हां, ह्याच्यातलं अन्न तिकडे जाणार हळूहळू आणि ते हे होणार. हे वाढले की त्याला काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, त्या फांद्या वाढतच जाणार. ह्या छोट्या आहेत ना फांद्या, मोठ्या नाही आहेत. आणि खाली जर फुटवे आले तर ते आपण काढत राहायला पाहिजे. एक ठराविक 2-3 महिने काढले की मग नंतर ह्याच्यात एकदा वाढ झाली, कलम वाढायला लागलं ना, ओके, की मग ते बाकीचे फ्लो गेला त्याचा अन्नाचा, की इकडे फ्लो येत नाही. मग बरोबर. आता हा मेन शेंड आहे तो ठेवायचा की काढायचा? नाही, मी आता सध्या ठेवलंय, म्हणजे कसं प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असते झाडाला, त्याच्यातूनच अन्न मिळेल. ओके, जर पानं काढली तर त्याला अन्न कुठून येस मिळणार? थोडीशी पानं मी पॉइंट नोटेड. हा, कळालं. हा, नंतर ही एकदा जोमदार व्यवस्थित झाली, याला पालवी आली की ही पानं काढायची. प्रकाश संश्लेषण व्हायला पाहिजे ना. व्हेरी काढली येस तर ती एक्झॅक्टली बरोबर. अन्न बनायलाच पाहिजे, नाहीतर ते क्लोरोफिल हरितद्रव्य मिळणारच नाही. ही पानं तेवढी ठेवायची. वा, एकंदर प्रॉपर व्यवस्थित एकदम व्हिडिओ झाला, ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती पण मिळाली आणि टेक्निक सुद्धा समजले. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्ही जेवढा झाडाशी कनेक्टेड राहता, हो, इमोशनल, बिलकुल. हात लावायला पाहिजे, बोललं पाहिजे. येस, तुला मी जास्त खत घालणार, येस, तुझी जास्त मेहनत करणार, लाग भरपूर आंबे. बरोबर. माझ्या एका मित्राशी म्हणजे असं त्याला आम्ही बोलतो, म्हणजे असं बोललं पाहिजे असं काय माहित नाही मला, पण ते नाही मी वाटतं की माझ्या एका मित्राशी बोलणं झालेलं, तर त्यांचं घर होतं बागेमध्ये घर होतं. तर त्यांच्या आजूबाजूला हे होती, झाडं होती, आंब्याची होती, फणसाची होती. तर जोपर्यंत ते तिथं राहत होते त्यांना ते खत पाणी काही नाही घालायचे, पण जोपर्यंत वावर होता तोपर्यंत ती खूप झाडं धरायची. आणि नंतर मात्र ज्यापासून तिथून ट्रान्सफर झाले, कसं लागलंय बघा, मस्त. म्हणजे हे बघा, विशेष काय असं आम्ही म्हणजे हेच विशेष आहे आमचं. बिलकुल, प्रेमाने बोलायचं, त्याच्याबरोबर हात लावायचा त्यांना. सुंदर. हा बघा, हा बघताय तुम्ही तो केशर आंबा आहे. असं सगळेच ठिकाणी जी झाडं आपण बघितली ना त्यांची, तर सगळ्याच ठिकाणी आंबा चांगलाच लागलेला आहे. बघा, ही आहे ती हापूसची व्हरायटी आहे. ही बघा, केशर आहे, हापूस आहे. हा बघा, इथे सुद्धा ह्या झाडावरती पण बघा आंबा दिसतोय तुम्हाला, छोटा आहे आंबा. कदाचित एक काढणी सुद्धा झाली असेल इथून. 4 काढण्या झाल्यात, म्हणजे बघा तरी सुद्धा आंबा किती दिसतोय बघा. काय म्हणताय? फेब्रुवारीच्या 24 तारखेला पहिली काढणी केली. फेब्रुवारी 24ला, शिवरात्रीच्या आधी. सुंदर बघा. तर अशा प्रकारे कॅनोपी बघा झाडांची. ही कलमं सुद्धा आता बांधलेली आहे ना, तसाच प्रकार आहे, बांधलेले कलमं आहेत. बरोबर. हे बघा, मी आता 2 महिन्यापूर्वी बांधलेलं कलम आहे. साधी सोपी मेथड वापरले, बांधलंय कलम ना, तसं त्याला बांधलं नाही, जरा मोठी होऊ दे म्हणून ठेवलंय. पण आता तुम्हाला तो बघा म्हणून मी ते बांधलं आता. बिलकुल. हे बघा, ही फांदी जगली, आता ही सशक्त झाली, अजून मोठी व्हायला पाहिजे. हा बघा, ही तर खूप चांगल्या प्रकारे जगली. सुंदर. हा, नंतर फुटवे काढायचे. बघा, हा बघा, इथे फुटवा आलेला. येस,
याला 4 फांद्या बांधल्या, 4ही जगलेल्या आहेत. मला वाटलं ही मरणार आहे. बरोबर. थोडी ह्याच्यातच होती, थोडे दिवस ती बरोबर. कोमात गेलेली. आता हे बघा कोम आला तिला नंतर ही मरणार आहे. ही खालची फांदी त्यांनी काढली. म्हणजे हा कसं हे डॉमिनंट जे झाड होतं ना पहिलं, तर त्याचं आहे म्हणजे रायवळचं. पुढल्या वर्षी बऱ्यापैकी तुम्हाला याचं लावलेल्या कलमापेक्षा कलम जे आपण आणि लावतो ना, त्याच्या या बाठ्यावर बांधलेलं कलम आहे ना, हे कितीतरी पटीनं सशक्त आणि त्याची कॅनोपी वरती जाऊन खूप अशी पसरते. आकार जो असतो ना तो असा मुळातून असा पूर्ण कट झालेला असतो सगळा. बिलकुल. मुळात तुम्हाला खत घालायला, पाणी द्यायला जागा असते, वावरायला तुम्हाला जागा असते. हा, नाहीतर ती कलम बाकीची चांगली मोकळी जागा मिळते. बरोबर. हे होतं आणि अडचण होत नाही काम करताना. बरोबर बरोबर. हे बघा म्हणजे तुम्हाला हे बघा हे झाड आहे ना, हे बघा ह्याला कसं वर्ण फांद्या फुटल्या आहेत. हे आता लावलेलं झाड आहे, लावलेलं झाड आहे. तर आता ह्याला पण चांगले आंबे आहेत. पण हे असं मुळातून वाढतं. हे मुळात हे असं वगैरे कसं- त्रास होतो. बरोबर. अशी मुळातून फांद्या आहेत. हे लाभ झाड आहे. पण ही जी जागा दाखवली ती बांधलेली आहे, बांधलेली झाडं आहेत. तर थोडा खाली पेस होतो. ह्याची पण कॅनोपी बघ ती उंच आहे. ऑलरेडी ह्याच्यावरचे आंबे काढून झालेले आहेत. ओव्हरऑल बघितलं तर त्यांचं प्रतिकारशक्ती झाडांची आपल्याला खूप चांगली जाणवते. झाडं हिरवीगार दिसत आहेत. आपण आहोत मार्चच्या मध्यावरती आहोत आपण, आणि तरीसुद्धा बघा झाडं 31 मार्चला जवळजवळ बाग 50% संपणार आहे. बरोबर. मार्च मध्ये, म्हणजे यावर्षीच पहिली झाली आहे, म्हणजे मार्च मध्येच आहे. अशी एप्रिल पर्यंत चालू असते बाग. म्हणजे प्रोडक्शन कसं दरवर्षी तुम्ही म्हणजे कसं हापूसचा जेनेटिक दोष आहे की एक वर्षी येतो एक वर्षी येत नाही. हा तसं आहे ना. आम्ही पण त्याला काय यावं असं म्हणत नाही. बरोबर. हा, एक वर्ष आड आला ना, हा पायरीचा आंबा, पिकलेला आंबा मिळालाय. हा बघा हा पायरी पण खूप चांगला लागलाय. अशा प्रकारे मी परेश कदम तुमची रजा घेतो. ही स्ट्रॅटर्जी नक्की वापरा तुम्ही जर नवीन बाग डेव्हलप करत असाल आंब्याची, तर ही स्ट्रॅटर्जी नक्की वापरा. सिंधुदुर्गात रायवळ आंबे बऱ्यापैकी आहेत, रत्नागिरीत आहेत, रायगडमध्ये आहेत. बागा फक्त काय आहे, लोकांना ते माहीत नाही. बरोबर. तुमच्या माध्यमातून लोकांना कळलं. बिलकुल बिलकुल सर, महत्व ते आहे. येस. आणि एक नैसर्गिक शेती मी केलंय, मी असं नवीन केलंय असं नाही. लोक बांधलेले आहेत बागा. बरोबर. पण ज्यांना माहिती नाही नवीन शेतीमध्ये येतात, पटकन कलम आणतात नर्सरीत आणि लावतात. बरोबर. 100% हे बघा हे कलम पण तुम्ही बांधलाय ना? हो, हे बांधलेलं आहे. हे बघा, ही तशीच आंबे लावलेली आहे. आता ही पालवी आली ना, कलम मी बांधणार आहे. ओके. काय आलंय, मी बांधलं नाही कुठे म्हणजे मी कधी पण बांधू शकतो असं माझं हे आहे ना. बरोबर. बांधलं पाहिजे असं काही नाही, त्यामुळे हा, राहून जातं. आमचा एक मिथ होता, म्हणजे एक समज होता की पावसातच बांधायला पाहिजे. नाही, हे हा सीझन मस्त उत्तम आणि खूप चांगली मेथड आहे, सोपी आहे, साधी आहे, लोकांना माहिती पण असेल, लोकांच्या विस्मृतीत पण गेली असेल. सगळं आता रेडीमेड असल्यामुळे, पण आता परत ते एकदा रिप्लेनिश करतील आपलं नॉलेज. हे बघा, हे बघा, हे तुम्ही बांधलेलं कलम. वा, बांधलेलं दिसतंय तुम्हाला. जबरदस्त. इकडे ही गोवा माणकुलची फांदी बांधली. ओके. इकडचे आंबे गोवा माणकुल आहे. ओके. हे बघा, हे गोवा मानकुरा मोठी झाली जात आहे. गोवा माणकुल प्रॉपर गोवा मानकुराच आहे. हा. आणि इकडे आपूस बांधलाय. ओके. तुम्हाला वाटलं भविष्यात गोवा माणकुलला हे आहे मार्केट आहे, तर गोवा गोवा मानकुरा. माणकुल वाढवायचा आहे, तर आपूस तुम्ही कट केलात, बरोबर. ऑटोमॅटिक गोवा माणकुल वाढणार. बिलकुल. म्हणजे आणखीन वेगळं काय करायला नको. बरोबर बरोबर. नको आहे गोवा माणकुल. आता हा, आपूस कट, आपलं गोवा माणकुल कट केला, आपूस, हे सगळं आपूस आहे. बरोबर गोवा बरोबर. माणकुलची फांदी बघा. वा, वा. आंबे गोवा माणकुल, हो. हे आपूस नाही, तो डिफरन्स दिसतोय बघा. म्हणजे त्याला- हापूसची जरा साईज कमी आहे. नाही, साईजचा प्रश्न नाही. हा आंबा आहे ना, हा. तो ह्याला टिपके असतात गोवा माणकुल. बिलकुल. हे दिसले? बघा. हो, टिपके. दिसतात. पानं आणि- तर याची आणि थोडी- जरा जास्त गोल असतो तो. आणि त्याची थोडी पानं ही अशी वळलेली असतात, अशी थोडीशी वाकडी. बरोबर बरोबर. आणि हा आपूस, हे आपूस कळणार सर्वांना. बरोबर. हा गोवा येस. लागूनच एकाच झाडाला. जबरदस्त. आता भरपूर लागलाय बघा असा गोवा माणकुल. खूप बघा कशी लागली. त्यामुळे थोडीशी साईज हे झाली. बिलकुल. हा, म्हणजे जास्त ज्यावेळी लागतात आंबे त्यावेळी साईज थोडी आता वाकून आली आहे, कुंपी दिली आहे. डायरेक्ट खाली येऊ शकतो. अरे नको काढू नका.
ग्रेट ग्रेट त्याच्यावर ग्रेट. किती आंबे आहेत बघा एका फांदीवर छोट्याशा. जबरदस्त. 1 2 3 4 5 3 8 2 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आंबे एका छोट्या फांदीवर आहेत. खूप बापरे. सगळे हे लागलेले आहेत म्हणजे आता त्याच्यात क्लासिक. माकडाने खाल्ला तरच गळू शकतो किंवा पिकून पडू शकतो. नाहीतर त्याच्यात ते आता हे होणार नाही, गळ नाही होणार कमी होणार नाही. कारण ऑलरेडी ते आता मोठे झाले, तयार झालेत. इकडे कमी लागले, जबरदस्त. साईज जरा मोठी झाली. वाव. हा ही आता साईज जरा जास्त मोठी आहे कमी कारण लागलाय कमी लागलेत. एका फांदीला जास्त बऱ्यापैकी लागलाय. गोवा मानकुल आंबा लागतो मस्त, खूप गोड असतो. नाही लागतो मस्त आणि लागतो पण मस्त. ओके ओके. चवीला सुद्धा आणि चवीला मस्त लागतो आणि लागतो पण मस्त. हा बघा केवढा साईज बघा. लाग जो म्हणतो ना आपण हा म्हणजे इल्ड चांगलं येतं, क्रॉप चांगलं येतं. प्रचंड म्हणजे हे बघा ते बघताय ना हे येस. लागले घुसानी लागतात ते आंबे. आणि आंबा पण चांगला आहे. जबरदस्त. गोव्याला त्याला प्रचंड मागणी आहे. गोव्याला चांगली मागणी आहे. 2500 2000 असं डझनचा रेट राहतो. खतरनाक खतरनाक. अशा प्रकारे आता तिकडे करूया फोटो आपण. त्यावेळी सगळी ह्याला ज्या 4 फांद्या बांधल्या ना 4-5 बरोबर कापूसच बांधले. जर वेगवेगळ्या बांधल्या असत्या ना मला तेवढं हे नव्हतं. साईज सुद्धा चांगली आहे म्हणजे आता तो काढणीला आलाय. काढणीला झालेले आहेत आंबे बऱ्यापैकी. रायवळ आंब्याला बांधून 4 फांद्या बांधल्या होत्या आणि हा बघा कशा प्रकारे हा वृक्ष वाढत गेलाय बघा. जुनं कलम आहे त्यांचं. मी पहिलं बांधलेलं आहे. पहिलं कलम. मी पहिलं ह्याच्यावर हे केलं म्हणजे या झाडावर मी पहिलं कलम बांधलं. येस. जगलेलं कलम. तर मग खरी तुमची सक्सेस स्टोरी कलमांच्या बाबतीत सुरू झाली. मला हे झालं. वा. सर तुम्ही जर वेंगुर्ला तालुक्यात तर कलमा बांधून देता पण बाहेर असं येऊ शकता का कोणी रिक्वेस्ट केली तर? म्हणजे मला रिक्वेस्ट केली तर म्हणजे आवडेल मला यायला पण तेवढा वेळ असायला पाहिजे. माझं होत नाही म्हणजे वेळ म्हणजे आम्ही मोठं काय काम करतोय किंवा नोकरीला आहे असं काही नाही. येस येस. याच्यातून थोडा वेळ मिळत नाही म्हणजे त्या कलम बांधायचा सीझन आणि आमचा ह्याचा फवारणीचा सीझन काजूचा सीझन असं एक होतो. बेस्ट बेस्ट. त्यामुळे पण जिल्ह्यात मला यायला आवडेल म्हणजे मला परत संध्याकाळी घरी यायला पाहिजे. अनोली सोडून अनोली खूप हृदयाच्या जवळ आहे. देवगडला जायचं आणि संध्याकाळी यायचं असेल मिळेल ना तर मी येईन म्हणजे असं. आता आमची जेव्हा बाग एक डेव्हलप करायची आहे कुणकेश्वरची त्यावेळी मी तुम्हाला नक्की बोलवेन. नक्की येईन. येस येस. एक दिवस द्या फक्त. मी काय मोठा डेव्हलपर नाही आहे पण माझं काय असेल ते मी तुम्हाला हे सांगेन. येस. हे बघा झाड बघा त्यांचं मोडकं म्हणतात. पहिलं कलम झाड त्याने बांधलेलं. ऑलरेडी याच्या काढण्या झाल्यात काय? ह्याच्या अजून थोडेसे काढलेत. एक क्रेटभर आंबे काढलेत. ओके. 8 दिवस तरी नाही म्हटलं तरी आहेत आंबे. पण तो आमचा जो माझा काढणारा माणूस म्हणजे माझा जो मित्र आहे राजेश गावडे ओके काढतो या झाडाची. येस. आणि तो आज राजेशच्या पण खूप हृदयाच्या जवळ असेल हे झाड. राजेशच्या पण ते राजेश दादांच्या पण हृदयाच्या खूप जवळ असेल हे झाड. राजेश तो मला ओरडणार काय अजून झाले आंबे काढू तू काय येणार नाही म्हणजे ह्याने ओरडतो म्हणजे तो प्रेमाने हक्काने ओरडतो. येस. मग तो आला की जरा आम्ही खूप जुनी मैत्री असणार. म्हणजे असं नको म्हणत असतो. तोच काढतो जवळजवळ सगळे आंबे आमचे. येस. बाकीची बाग देतो आम्ही जे आम्ही ठेवलेले असतात. बरोबर बरोबर. फवारणी वगैरे तो करायला असतो असतो जरा बाहेरगावी. त्याला ह्याचं खूप हौस आहे ड्रायव्हिंगची. या ओके ओके ओके. पुण्याला गेला तो आता आला. त्याला काल आमचे त्या बागेतले आंबे त्याने काढलेत. काल मी पिकत घातलेत परवाच्या दिवशी. आता साधारण याच्यावर किती क्रेट निघतील साधारण? आता थोडंसं एक 25% झाड आलेलं आहे. 25% म्हणजे ह्याच्यापेक्षा पण येतं. आता पूर्ण ह्या एका बाजूने झालंय त्या बाजूने संपूर्ण 75% बाग झाड यायचं आहे ना. इकडे झालंय बाबा. इकडे कुठे आंबे आहेत? घोसाने आंबे लागलेत. तिकडे आंबे नाहीच आहे. हा इकडे नाही. तिकडे फिरवत नाही तिकडे. पण त्या फांद्याच एवढ्या कमी आहेत की तसं खूपच नाहीच आहेत आंबे असं आम्ही म्हणतो त्याला. याला जर आले ना आंबे पूर्ण आलं तर गेल्या वर्षी याला 30 क्रेट आंबे मिळाले. 30-35 क्रेट आंबे. ओके. तरी यंदा आलं ते म्हणजे 5 डझनचा हिशोब घातला तर किती पेट्या होतील साधारण? 30 क्रेट म्हणजे हे छोटे साईज आहे आमची जरा. 100 आंबे राहतात एका क्रेट मध्ये. ओके. 9, 95, 100. बरोबर बरोबर बरोबर. फुल भरला तर एका क्रेट ठेवले तर थोडेसे बरोबर. म्हणजे 50 पेट्या पडतील 5 डझनच्या. 5 डझनच्या 50 पेट्या आरामात मिळायलाच पाहिजे त्याच्यावर. ऑलमोस्ट नाही म्हटलं 5 डझनाची पेटी भरणार नाही.
ओके. कारण ती साईज लहान आहे ना. हा म्हणजे जास्त आंबे जास्त लागणार, कळालं. 72 बसतील. 72 बसतील. 72 पेक्षा ही छोटी साईज आहे. आणि ओके ओके ओके. अशीच असते साईज सड्यावरती आमची कातळावरती लावत. हा ज्यावेळी नवीन कलम असतात त्यावेळी 72ची साईज मिळते. ओके. आणि जरा मोठं कलम झालं की 84 60 डझनाची किंवा 80 आंबे भरतो. बरोबर बरोबर. हा पण ते तुमचे लाकडी पेटी असते, थोडं व्हॉल्यूम जास्त असतं तुमचं. आणि बाकी नाही तर जास्त ते पिकवतो आम्ही आंबे. ओके. येस, धन्यवाद. थँक्यू. आणि बाट कमी आहे हे बघा लागले. हा बघा, हा सिंधू आंबा ऑलमोस्ट 95% याच्यामध्ये फ्लेश मांसच आहे, तयार झालेला आंबा आहे. आणि 5% ओनली सीड आहे. ही कृषी विद्यापीठाने केलेली जात ना, विद्यापीठाने केलेली जात वेंगुर्ला. सिंधू ही बघा, ही जात बघा किती खाण्यासाठी खूप बेस्ट आहे. याला लालसर चकाकी असते अगदी सुरुवातीपासूनच. आंबेच काढले पाहिजे असं करत नाही, लवकर लागतात. आणि इव्हन याची कैरी जरी विकली ना तरी बऱ्यापैकी पैसे. तुम्ही हा विकता आंबा की? आम्ही नाही हो, असे एक झाड आहे ना, हा ते खायला ठेवतो, अशी झाडं ठेवतो. ओके ओके. एकच झाड आहे तुमच्याकडे, म्हणजे हा सिंधू चांगला ऑप्शन राहू शकतो. तुम्ही एक कलम डायरेक्ट घेऊन आलेला? कलम केंद्रातून आणलेला कलम. ओके. वाव, हे बांधलेलं नाही, कलमच आणलेलं. जबरदस्त. लाल बडा लाल, एक नंबर. रंग कसा येतो बघा. एवढी साईज होते की अजून वाढतो? मोठी होती. म्हणजे अजून मोठा होणार आहे? हा, थोडासा मोठा होणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही साईज हा बघा, पण याला इल्ड कसं दरवर्षी राहतं की? दरवर्षी येतो. दरवर्षी एवढे आंबे येतात? हो हो, येतात. खतरनाक. सगळ्या झाडाला आंबे आंबे. वा. तयार आंबा झाला नाही, तुम्हाला मी दिला असतो, पिकला पाहिजे तो. ह्याची पण टेस्ट करायला पाहिजे. हे वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रामध्ये किंवा दापोलीमध्ये पण मिळेल. दापोली ही शेतकऱ्यांनी ट्राय करायला काय हरकत नाही. आंबे तुम्ही पिकवा. येस, थँक्यू. तयार झाले नाहीये पण आहेत, खायला मिळतील तुम्हाला 2-4 दिवसात. हे तरी कळेल, चव कळेल, आणि प्रमाण आणि बाटेचं प्रमाण तरी तुम्हाला कळेल. येस येस येस, किती आहे ते लक्षात आलं. थँक्यू. म्हणजे तुम्ही बाट अशी कापलात ना आंबा, येस, कागदासारखी पातळ बाड आहे त्याच्या. बाट ना? तुम्हाला मी गाडी आंबा नाही. हापूस सोडून बाकी सगळ्या व्हरायटी घोसाने लागतात. पायरी पण तसा लागत नाही. भरपूर लागतो, भरपूर लागतो. हापूसचा जेनेटिक दोष आहे की तो 1 वर्ष लागणार. राजा आहे. राजा आहे तो म्हटल्यावर एक नंबर. राजा थोडा बिलकुल बिलकुल बिलकुल. तो जर असा घोसाने लागला असता तर त्याचा रेट राहिला नसता. बरोबर बरोबर बरोबर. सैन्य झालं ना ते. तुमचा स्पेसिफिकली आवडता आंबा कुठला? हापूस. हापूसच आवडतं तुम्हाला? हापूसशी कंपॅरिझन नाही? हापूसला आम्ही हे करत नाही. बरोबर बरोबर. हापूसच माझं हेच आहे, म्हणणंच आहे, फक्त हापूस. येस. आणि कोण कोण असं डीपी वगैरे काय त्यांचा असतो, तसं माझं डीपी वगैरे नाही, पण माझं असं लोकांना फक्त ओनली हापूस. एक आहेत आमचे मित्र, डॉक्टर आहेत ते, त्यांची आंब्याची बाग आहे. ते नाव लिहिताना आपलं डॉक्टर हापूस असं लिहितात. तुम्हाला मी आता आमचा वेंगुर्ल्याचा हापूस दाखवतो, कापून दाखवतो. येस येस, नक्कीच. तुम्ही म्हणजे अगदी ह्याने सांगायचं आहे, मन मोकळेपणाने. बिलकुल बिलकुल. आहे तर माझा बरा म्हणा, आपला बरा आहे. नाही, मी देवगडचा आहे आणि देवगड आणि वेंगुर्ल्यामध्ये कंपॅरिझन सेम असेल. काय कमी असेल तर तुम्ही सांगा. नक्की 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 नक्की, चालेल. येस, थँक्यू. तुम्ही आता देवगडच्या उगावाने मला मिळाला, त्यामुळे आपली हे खूप झाली. कदाचित तुम्ही मला खरं सांगू शकाल त्याच्यात? नाही सांगणार. आणि फ्रँकली सांगायचं तर तुमचा अनुभव बघता, माझं वय आहे फक्त 33, कदाचित तुमचा अनुभवच तेवढा असेल बागेमध्ये. देवगड हापूस आता तुमची सासरवाडी आहे म्हटल्यावर खूप वेळा तरी संबंध आला असेल. सासरवाडीचा देव आमचा देवगडचा आहे त्यांचा. हा, त्यांचा देव देवगडचा. ओके. सासरवाडी त्यांची गोव्याची कुलदैवत मुनग्याचे त्यांचे गोव्यात आमचे सासरवाडीचे, पण गोव्या देवगडला ते कनेक्टिंग. हा, म्हणजे मूळ कुलदैवत जे आहे ते तो मुनग्यामध्ये. ओके, महाजन. येस, थँक्यू. हे बघा, केशर झाड आहे. केशर गोड आंबा असतो. आपण किती घडाने लागलेत बघा.
हा आहे तो हापूस आहे परत. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे अशी बाग डेव्हलप केली पाहिजे. बऱ्यापैकी त्यांनी समतोल साधलेला आहे. तयार झाले ना आंबे केशरचे. आमचा बागवाला ना चांगले जून करूनच आंबे काढतो. ही बाग त्याने आता करारावर दिली आहे. कराराला नाही दिले, 1 वर्षासाठी दिले. कराराला म्हणजे एका वर्षासाठी आंबे काढण्यासाठी. तो चांगले जून आंबे करून काढतोय. म्हणजे त्याला वेट पाहिजे असेल. पैसे झाले तरी कमी दे थोडे. ओके. पण आंबे जून काय. बरोबर बरोबर बरोबर. सगळं नक्की लक्षात ठेवलं त्याने. बेस्ट. एक काम करतोय, पैसे कमी देतोय, कोवळे काढतोय अजून तो. एका झाडाला ना मी आता हापूस, एकाच झाडा हे हापूस आहे इकडे. हापूस आंबा लागलाय, इकडे केशर लागले. ओके. एक नंबर. एकच झाड आहे. जबरदस्त. फांदी केशरची बांधली, तिकडे हापूसची बांधली. येस. दिसले तुम्हाला? हो हो हो. हे बघा हा आंब्यामध्ये फरक दिसतोय. सरळ सरळ तो केशर आहे, थोडा लांब असतो. आणि हापूस हा बघा एकाच कसा. झाडाला आहे ते. एकाच झाडाला मात्र त्यांनी 2 व्हरायटी बांधल्या आहेत बघा कशा. हापूस कॉमन ठेवलेला आहे मी. येस.